नमस्कार, मी अमोल जोशी. स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी मुंबईतूनच. मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रो 3चं बरंच कौतुक झालं. पण ॲक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेट्रो लाईनवर पहिल्याच पावसामध्ये अतिशय वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबई मेट्रो 3च्या निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलंय. कुठं तलावाचं स्वरूप तर कुठे पडलेला स्लॅब. नेमकं काय घडलं जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये. पायऱ्यांवरून वाहणारं हे पाणी, बांधकामाचा कोसळलेला भाग आणि पाणी बाहेर काढण्यासाठी यंत्रणांची सुरू असलेली ही धावपळ. हे चित्र आहे मुंबई मेट्रो 3 वरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकावरचं. अंडरग्राऊंड वॉटरप्रूफ ॲक्वा लाईन असा या मेट्रोचा गौरवानं उल्लेख केला जातो. मात्र पहिल्याच पावसात हा गौरव गळून पडल्याचं चित्र दिसलं. पहिला पाऊस जो मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण दाखवतोय. पूर्णपणे आतमध्ये पाणी साचलेलं आहे. वायरिंग आपण बघतोय, खाली काही मशिनरीज बघतोय, इन आउट एंट्री करायच्या ज्या मशिनरीज आहेत त्या आपण खाली बघतोय. आणि पूर्णपणे आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं आहे. मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी RAJVLR ते वरळी या मेट्रो मार्गावरील वरळी ते मरोळ या मार्गिकेचं लोकार्पण करत हा मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आला होता. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात अंडरग्राऊंड मेट्रोचे हे असे हाल झाले. याचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्रकारांना इथून अक्षरशः हुसकावून लावण्यात आलं. ज्या प्रकारे आपण बघतोय संपूर्ण हे मेट्रो स्टेशन, त्याच्या खाली आपण बघितलं कशा प्रकारे इथे सुद्धा काही ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. शिवाय आपण बघितलं तर कशा प्रकारे पूर्णपणे नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. खरं तर पहिला पाऊस आहे, सखल भागामध्ये पाणी साचतंय आणि हे शूट करू देऊ नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय. मात्र जी परिस्थिती आहे या स्थानकावरची ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्या मार्गाचं उद्घाटन करून पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याच मार्गावरच्या मेट्रो स्टेशनमध्ये पाणी घुसणं हा प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. हे जे उद्घाटन केलंय हे कसलं कामाचं उद्घाटन केलंय आणि हे क्वालिटी चेक केलं याचं? ज्यांनी कोणी उद्घाटन केलं असेल त्याच्यावर केस झाली पाहिजे, पोलिसांनी केस टाकली पाहिजे की एवढं धोकादायक असताना लाखो मुंबईकरांना तुम्ही मेट्रो वापरायला देताय. हे तुम्ही बघा, आता जे काही राडारोडा खालती पडलेला आहे, काय भयानक प्रकार आहे हा. म्हणजे कुठच्या स्टँडर्डने केलंय काम चालू, तर उद्घाटन कशाचं केलं नेमकं? म्हणजे भाजपचं सरकार पैसे खात आणि खोटं बोलतं हे आपल्याला कळलंय. मेट्रोच्या कामातून एक तर प्रत्येक स्टेशनमध्ये एस्केलेशन किती झालं त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. पण आज हे पाणी तुंबलं कसं हे देखील प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर सोडत नसतील, माध्यमांना जर सोडत नसतील, मग देशात काही इमर्जन्सी लागू झाली आहे का? तर उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकात पाणी शिरलंच कसं या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांची चांगलीच दमछाक झाली. मेट्रो 3 बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता तर म्हणजे ते काम तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आचार्य अत्रे चौकाजवळ जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जो आपण भिंत पडली, म्हणजे तिथे जी तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली जात होती ती पडलेली, ती पण 10 जूनपर्यंत पूर्ण झाली असती. तिथे काही आगमन आणि जाण्याचा रस्ता तो त्या ठिकाणी नाही आहे. ती भिंत तात्पुरती बांधली जात होती आणि पूर्ण जे काम आहे ते 3 महिन्यापर्यंत पूर्ण होणार होतं. अजूनपर्यंत ते काम अजून अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते आणि मग ते पाहणी कुठे करत होते?
थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिसमधल्या सीन नदीवर कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. या प्रकारांमुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला. आता आम्ही पूर्ण काम करून सकाळी तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडला, ते काम करून आमच्या घरातलं सांडपाणी काढणार का आम्ही? सगळं लेट्रिनचं पाणी येतंय साहेब. आमच्या घरामध्ये सर्व लॅट्रिनचं पाणी गेले, संडाचं पाणी सर्व घरात गेले. या लोकांना काय सांगायचं? आम्ही किती त्रास सहन करतोय. आता पडलंय सगळं. बघा तुम्ही विचार करा ना, मग किती नुकसान झालेलं आहे. लोकांनी काहीच हे घेतले नाहीये साहेब. दरम्यान अंडरग्राऊंड स्टेशनमध्ये पाणी शिरण्याबाबत मेट्रो 3 कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. मुसळधार पावसानं आचार्य अत्रे चौक स्थानकाजवळची एक संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की या स्थानकाचं अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जिथून हे पाणी शिरलं तो मार्ग आगमन व प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तिथे कायमस्वरूपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे कायमस्वरूपी काम येत्या 3 महिन्यात पूर्ण होईल. मात्र तुर्तास तिथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू होतं. हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज होता. मात्र पाऊस लवकर आला आणि लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पाऊस यामुळे ती भिंत पडली. काही दिवसांपूर्वी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुणे विमानतळाच्या परिसरातही पावसाचं पाणी शिरलं होतं. रविवारच्या तुफान पावसामुळे दिल्ली विमानतळावरच्या छताचा भागही कोसळला होता. त्यानंतर आज मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन जलमय झालंय. मे महिन्यातल्या पावसातच हे चित्र असेल तर पुढच्या 4 महिन्यात विकासाचे आणखी कुठले दावे वाहून जाणार याची चिंता आता सर्वसामान्यांना सतावते आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.